करते संसार सुखाचा. ब्रेक नंतर वाघमारे मसाले प्रस्तुत सुकरणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता आपल्या सोबत आहेत शेफ तुषार. हाय तुषार. हाय योगिनी. सुगरण मित्रमैत्रिणींना तुषारचा नमस्कार. तुषार, मग आज कोणती इनोव्हेटिव्ह रेसिपी आम्हाला पाहायला मिळणार आहे? एग आटा नूडल्स. ओके, मस्त क्यूट आहे ही रेसिपी. एग आटा नूडल्स ही रेसिपी आपण आता पाहणार आहोत. आम्ही इथे तयारी करून घेतो. साहित्य तुम्ही लिहून घ्या. साहित्य: आटा नूडल्स 2 पॅकेट, लाल, हिरवी आणि पिवळी सिमला मिरची 1 बाउल, मटार 1 वाटी, अंडी 3, बारीक चिरलेला कांदा 1 छोटी वाटी, नूडल्स मसाला 1 छोटी वाटी, एग मसाला आवश्यकतेप्रमाणे, बटर आणि मीठ. एग आटा नूडल्सचं साहित्य तुम्ही लिहून घेतलं असेल. तयारी इथे मस्त झालेली आहे. शेफ, आपण सुरुवात करायची? हो, मला एक पॅन दे. पाणी एक साधारण 2 कप आपल्याला पाणी घालायचं आहे. बस, पाणी उकळलं पाहिजे ते व्यवस्थित. आपण आटा नूडल्स घेतलेले आहेत. सो आटा नूडल्स आणि एग हे कॉम्बिनेशन का सुचलं शेफ तुम्हाला? नूडल्स आपण नेहमीच खातो, हां, पण नूडल्समध्ये थोडेसे व्हेरिएशन्स काय, तर आपण भाज्याही घालणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण एग पण घालणार आहोत. आणि आपण एग घालणार आहोत ह्याचं कारण असं आहे की आपल्याला नॉनव्हेज रेसिपीज जेव्हा आपण करतो तेव्हा फक्त आपण मिक्स करणार आहोत. आपण ह्याच्यामध्ये आत्ता अंड मिक्स करून पण घालणार आहोत आणि वरती ऑमलेट पण घालून करणार आहोत. ओके, त्याच्यामुळे त्याची टेस्ट खूप छान लागते. राईट. साधारण 1-2 पॅकेट्स आपण आटा नूडल्स घेतलेले आहेत. ते सगळे ह्याच्यामध्ये बॉईल करून घेऊया चांगले. हे बॉईल होताच आपल्याला याच्यामध्ये भाज्या देखील मिक्स करायच्या आहेत. सिमला मिरची, रेड, येल्लो, ग्रीन उभ्या चिरून घेतलेल्या आहेत त्या मिक्स करूया. थंडीचे दिवस आहेत, मस्तपैकी मटार घेतात. फ्रेश मटार आहेत 1 वाटी. बारीक चिरलेला कांदा. जेव्हा आपण नूडल्स खातो ना तेव्हा खूप छान लागतात. रेग्युलर जो मसाला येतो तो आपण मसाला 1 छोटी वाटी मिक्स करणार आहोत. थोडंसं मीठ. शेफ, मसाल्यामध्ये तर मीठ असतं ना? हो, पण आपण थोडंसं मिक्स करतोय कारण कोणत्याही मिक्स मसाल्यामध्ये म्हणजे नूडल्स मसाला जे मिळतात त्याच्यामध्ये थोडंसं प्रमाण कमी असतं. सो आपण थोडं नावाला घालतोय कारण आपण भाज्या पण ऍड केलेल्या आहेत. बरोबर, भाज्यांसाठी आपण ते एक मीठ थोडंसं ऍड करतोय. हे चांगलं शिजवून घ्यायचंय. हे पूर्णपणे पाणी ड्राय झालं म्हणजे हे नूडल्स ड्राय झाले पाहिजेत, पाणी आटलं पाहिजे. त्याच्यामुळे ते चांगले शिजतात. आणि आटा नूडल्स आहेत म्हटल्यावरती आपल्याला थोडंसं शिजवून तर घ्यायलाच पाहिजे. ओके, हे शिजेपर्यंत आपण एक छोटीशी वाटी घेऊया. हीच घेऊया आपण. अंड, तीन अंडी घ्यायची आहेत का आपण? हां, आत्ता आपण ह्याच्यामध्ये 2 अंडी मिक्स करणार आहोत. फेटून घेऊया हे. शेफ, भाजी आणि अंड्याचं हे कॉम्बिनेशन म्हणजे हा काही वेगळा ट्विस्ट आहे का? हा नाही, नॉर्मली काय होतं माहिती आहे का, तुला सांगतो की आपण अंड वेगवेगळ्या रेसिपीजमध्ये खरं खातो आणि त्याच्यामध्ये पण आपण व्हेजीज घालतो. त्याच्यामुळे हे कॉम्बिनेशन नॉर्मल आहे. फक्त इतकंच आहे की आपण नूडल्समध्ये अंड्याचा फ्लेवर देऊन त्याला एक छान वेगळा एक ट्विस्ट देणार आहोत. राईट. थोडंसं मीठ याच्यातही आपण मिक्स करूया अगदी नावाला, कारण आपल्याला अंड आहे ना फेटलेलं हे आपण ह्याच्यात मिक्स करायचं आहे. आपण नॉर्मली बुर्जी कशी करतो तसंच आपल्याला करून घ्यायचं आहे. शेफ, हे असं स्नॅक्स आयटम म्हणून संध्याकाळच्या वेळी एक 5-6 वाजता जी छोटी छोटी भूक लागते ना तेव्हा पण खायला खूप छान आहे. हे बघ, हे साधारण पाणी आता थोडंसं आटत चाललेलं आहे. हे पूर्ण आटलं पाहिजे पाणी. आता ह्याच्यामध्ये
आपण थोडासा एग मसाला जो मार्केटमध्ये इझिली अवेलेबल मिळतो तो आपण थोडासा अगदी पाव चमचा मिक्स करायचा आहे. ओके. एग मसाला. एग मसाला. ह्याच्यामध्ये जी 2 अंडी आपण फेटून घेतली आहेत त्याच्यामध्ये थोडं मीठ आणि एग मसाला आपण जे घातलेला आहे ते सगळं आपण ह्याच्यामध्ये हळूहळू मिक्स करायचं आहे. हे पण मस्त फेटून घ्यायचं ना, हो. बुर्जीला करतो तसं. ह्या नूडल्सवरती आता आपल्याला थोडंसं बटर घालायचं आहे. थोडा गॅस बारीक करूया. बटर थोडंसं. येस. आता हे नूडल्स मस्तपैकी शिजलेले आहेत. अंड देखील शिजलेलं आहे. आता हे आपण काढून घ्यायचं आहे एका बाउलमध्ये. पहिले मी हे नूडल्स काढून घेणार आहे. पुन्हा एकदा एक अंड आहे इथे. मला ती वाटी दे. थोडासा एग मसाला ह्याच्यात घालशील. 1 पाव चमचा एग मसाला. थोडंसं मीठ. बस. तवा दे मला. बटर प्रथेनुसार असं म्हणायचं आता. आणि आपण हे ऑमलेट करून घ्यायचं आहे. ग्लास असं ऑमलेट तयार करून घ्यायचं आहे. ऑमलेट तयार झालं की मस्तपैकी आपण त्याचे 4 भाग करूया आणि ह्याच्यावरती सर्व करून घेऊया. ओके. आम्ही ही डिश मस्त गार्निश करून सर्व करतो. तुम्ही तोपर्यंत पटकन साहित्य आणि कृती लिहून घ्या. साहित्य: आटा नूडल्स 2 पॅकेट, लाल हिरवी आणि पिवळी सिमला मिरची 1 बाउल, मटार 1 वाटी, अंडी 3, बारीक चिरलेला कांदा 1 छोटी वाटी, नूडल्स मसाला 1 छोटी वाटी, एग मसाला आवश्यकतेप्रमाणे, बटर आणि मीठ. कृती: प्रथम पॅनमध्ये पाणी व्यवस्थित उकळून घ्या. आता त्यात आटा नूडल्स, लाल हिरवी आणि पिवळी सिमला मिरची, मटार, बारीक चिरलेला कांदा, नूडल्स मसाला आणि मीठ घालून मिश्रण व्यवस्थित शिजवून घ्या. आता वाटीत अंडी फोडून ती फेटून त्यात मीठ आणि एग मसाला मिक्स करा. आता नूडल व्यवस्थित शिजले, पाणी आटलं की त्यात अंड्याचं फेटलेलं मिश्रण आणि बटर घाला. आता तयार मिश्रण बाउलमध्ये काढून घ्या. आता वाटीत पुन्हा अंड फोडून त्यात एग मसाला आणि मीठ मिक्स करा आणि गरम तव्यावर बटर गरम करून त्यात ऑमलेट तयार करा. वरून थोडंसं बटर घाला. तयार ऑमलेट बाउलमधील मिश्रणावर 4 भाग करून ठेवा. अशा प्रकारे एग आटा नूडल्स तयार. एग आटा नूडल्स तयार आहेत. शेफ, मी टेस्ट करू? हो, नक्कीच. वा, हे कॉम्बिनेशनच इतकं वेगळं आहे ना. एग आणि नूडल्स म्हणजे ऑमलेट आणि नूडल्स हे खूपच वेगळं कॉम्बिनेशन आहे. पण तरी पण हे एकत्र आल्यानंतर इतकं सही लागतंय.
मी तर कधी इमॅजिनच केलं नव्हतं, त्यामुळे मी तर फार उत्सुक होते कसं होतं पाहायला. त्यात व्हेजिटेबल्स ॲड केले त्यामुळे त्या आटा नूडल्सची मजा आणखीन वाढली आहे. त्यात ऑमलेट ॲड झाल्यामुळे ते आणखीन सही लागतंय. म्हणूनच आपण नूडल्स करताना पण त्याच्यामध्ये एग मिक्स केलं होतं आणि वरनं पण आपण ऑमलेट मुद्दामून ठेवलेलं आहे की ऑमलेट आणि नूडल्स असं कॉम्बिनेशन करून ते तुम्ही खाऊ शकता. आणि जर तुम्हाला नूडल्स रोल्स करायचे असतील ऑमलेटमध्ये तर यू कॅन जस्ट रोल इट आणि तरी तुम्ही खाऊ शकता. येस, थँक्यू सो मच शेफ, इतकी छान रेसिपी आम्हाला सांगितल्याबद्दल. थँक्यू. काय मग, कशा वाटल्या आजच्या दोन्ही रेसिपीज तुम्हाला? नक्की आवडल्या असतील तर आम्हाला नक्की लिहून कळवा आणि त्यासाठी आमचा पत्ता आणि ईमेल आयडी लिहून घ्या. सुगरण, साम टीव्ही, सकाळ भवन, CBD बेलापूर, नवी मुंबई 400614. आमचा ईमेल sugran@samtv.com. चला तर मग आज आपण इथेच थांबूया. उद्या पुन्हा भेटूयात नव्या इनोव्हेटिव्ह रेसिपीसह. तुम्ही पाहत रहा वाघमारे मसाले प्रस्तुत सुगरण. नमस्कार.